करायचं का सुरू? भाऊ 4.5 तासाची मॅरेथॉन बैठक झाली. अर्धा डझन मंत्री तुमच्या बैठकीत आम्हाला पाहायला मिळाले. निर्णय काय झाला आहे का? नेमकी चर्चा काय झाली? मला वाटतं मॅरेथॉन मीटिंग या अधिवेशन काळात घेतल्या गेली. पहिले काही प्रमाणात तर सरकारचं आम्ही आभार मानू का दिलेला शब्द त्यांनी बऱ्यापैकी कांद्याचं आम्ही जे म्हणत होतोय का कांदा हा बाजार समितीतच नापेडनं खरेदी केला पाहिजे. बावनकुळे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी केंद्रीय मिनिस्टरला मीटिंगला फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता याच्यानंतर कांदा हा एफपीओ मार्फत खरेदीने होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे. मला वाटतं एक चांगला निर्णय आहे. दुसरा मेंढपाळसाठी खास करून मेंढपाळाला जून ते सप्टेंबर पर्यंत कुठलीही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला, कारण मेंढपाळ हा भूमिहीन आहे. त्याच्याकडे असणारी जे मेंढरं आहे त्याला चाऱ्याला जागाच भेटत नव्हती. कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता. 2 दिवसात 5 वर्षाच्या वरते जिथं झाडं आहे वनपट्ट्यामध्ये वनजमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर आणि वनजमिनीवर त्या सगळ्या ठिकाणी मेंढपाळांना तिथं चाराबंदी राहणार नाही, दंड आकारला जाणार नाही आणि मेंढपाळासाठी जे काही एखादा मेंढपाळ जर सापानं मरण पावला तर याच्याची नुकसान भरपाई असेल त्या सगळ्या गोष्टीचं नाईक साहेबांना 2 ते 3 दिवसात आम्ही शासन म्हणजे परिपत्रक काढू आणि तो दिलासा देण्याचं काम एक मोठी लढाई मेंढपाळांसाठी खरं तर आम्ही इथं बऱ्यापैकी जेव्हा परिपत्रक निघन तेव्हा ते जिंकल्यासारखी होईल आणि एका मेंढपाळांसाठी हा मोठा मला वाटतं हा निर्णय होणार आहे. त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय होणार आहे. दुसरा आपण पाहतोय का त्यांनी कर्जमाफीची गोष्ट येत्या अधिवेशनच्या संपाच्या अगोदर समिती तयार करून त्या समितीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी वन टाइम सेटलमेंट असेल अधिक काही गोष्टी असेल त्याची तारीख दिली नाही. तेवढं मात्र दुःख आहे. ते योग्य तारीखेसाठी आम्ही अजूनही ठाम आहोत. त्यांनी समिती या अधिवेशनाच्या आत जाहीर करणार म्हणून सांगितलं गेलं. अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानधन म्हणजे तरतूद केलेली आहे 3,500 कोटीची. आता ते किती मानधन वाढवणार ते अधिवेशनाच्या आत ते मानधन वाढवण्याचा निर्णय होईल. अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल. ते सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं आहे. दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्याकडे जी आमची 2 तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावेजी होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं. एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपाळाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय जर हा झाला जे आज मुख्य बावनकुळेजी आमचे रोजगार हमीचे मंत्री भरत गोगावलेजी त्यांनी जे सांगितलं आम्ही जे सांगितलं का महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये देशातलं मार्गदर्शक महाराष्ट्र आहे. या देशाला एमआरईजेस देण्याचं काम या महाराष्ट्रानं केलं. त्याचं एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आम्ही म्हटलं त्यांना का नाही आहे ना तुमच्याजवळ पैसा तर एक सुरुवात करा. जो दिव्यांग शेतकरी आहे आणि जो एकल महिला म्हणजे विधवा शेतकरी आहे त्याला पेरणी ते कापणीपर्यंत ही योजना लागू करण्याचं काम येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि हा जर प्रस्ताव आला किमान 2 घटकासाठी तरी आम्ही सांगतोय आमच्या 15 वर्षाच्या मागणीला एक दमदार सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे अतिशय चांगली गोष्ट होईल. आम्ही म्हटलं 3-5 म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी असेल, आंबा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, तुमचा काजू उत्पादक शेतकरी असेल याला आता झाडं तोडायची व्यवस्था आली. कारण आम्ही पाहतोय त्याची खर्च वाढत चालला त्या प्रमाणात आम्ही पाहतोय नुकसान भरपाई येणारा पाऊस असेल अवकाळी पाऊस असेल त्याचं होणारं नुकसान त्याला सहन करण्याच्या बाहेर जाणं आणि म्हणून त्याला आपण म्हणतोय का त्याला 3+5 म्हणजे 3 आपण देतोच लागवडीसाठी 5 हे एमआरईजेस मधून जर कव्हर झाला तर त्याचं उत्पादन खर्च कमी होईल. आम्ही जो काही लढतो आहे का हमी भाव तुमचेकडून देणं होत नसेल तर उत्पादन खर्च कमी करता आलं पाहिजे. हा जो आम्ही खरं तर जो काही आम्ही विषय घेतलाय हा फार क्रांतिकारी विषय आहे आणि तसाच तो गायीसाठी
जसं जगामध्ये नेपाळ हे देश असा आहे का तो सेंद्रिय खताले सबसिडी देतो आणि जगामध्ये रासायनिक खताले सबसिडी देतो. आम्ही विषमुक्त एका इकडे शेती झाली पाहिजे असं म्हणायचं, कारण त्याचे परिणाम तुमच्यावर, माझ्यावर, सगळ्यावर होतं. भेसळयुक्त दुधाचा कायदा सुद्धा जमलंच तर याच अधिवेशनात आणला जाईल. जो केंद्राचा कायदा होता त्याच्यानंतर राज्याचा कायदा झाला नाही. आमच्या उपोषणामुळे या कायद्याचा प्रारूप तयार झालं आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या सुद्धा आम्ही सांगणार आहोत. आणि मग आज तो कायदा जर झाला तर आज जे आपण पाहतोय का राज्यात उत्पादन होणाऱ्या दुधाची क्षमता आणि मग भेसळयुक्त दूध, त्याच्यातून मागणी आणि पुरवठा याच्यावर जो परिणाम होतो आणि त्याच्यामुळे दुधाचे भाव जे कमी होतं, हे दोन दुधारी तलवार है. एक तरफ भेसळयुक्त दूध नहीं मिलना चाहिए और दूसरी तरफ दूध के भाव भी बढ़ना चाहिए. आमच्या एका या कायद्यानं दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाही. फक्त वाट पाहतोय ते सांगताय का या अधिवेशनात आणू, नाहीतर मग आम्ही पाहतोय का पुढच्या अधिवेशनात किंवा त्याचा ॲडव्हान्स आणण्याचा प्रयत्न ते करणार आहे. हा एक निर्णय तिथे झालेला त्यांनी सांगितला आहे. एकंदरीत आम्ही पाहतोय का फक्त कर्जमाफीची तारीख ती आम्हाला पाहिजे आहे. योग्य तारीख सीएम साहेबांना सांगितली पाहिजे. कर्ज कोणाला नेमकं माफ होते ते समिती ठरवणारच आहे. त्या समितीला आम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून राहणार आहोत. आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांगाच्या अंत्योदय योजना असेल, बार्टी असेल, जे काय असेल, 5% निधीच्या संदर्भातला असेल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आणि मत्स्य व्यवसायाचं. आता मत्स्य व्यवसायाची स्वतंत्र बैठक आणि त्यात 11 मुद्दे होते. ते स्वतंत्र बैठक नितेशजी राणे यांनी घ्यायचं कबूल केलं. स्वतंत्र बैठक आमची दिव्यांग मंत्रालयासोबतही होईल आणि एक सहकार मंत्र्यासोबत होईल. सहकार मंत्र्याचं ऊसाच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र, कारण आम्ही पाहतोय का जे रिकोरी काढल्या जातं त्याच्यात गफलत होते आणि काटेमारीमध्ये गफलत होते, ते होऊ नये. आणि बरेच कारखाने त्या ऊसाचे पैसे 2-2 वर्ष देत नाही. त्या संदर्भात स्वतंत्र बैठक होणार आहे. आणि मग एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी जी अट लावली होती का एवढे वसुली असली तरच तुम्हाला पूर्ण पगार भेटणार, एक तर 14,000 आणि त्याच्यातही अट. आता या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये काही सफाई कामगार आहे, कर्मचारी आहे, काही नळ पाणी देणारे कर्मचारी आहे. मग त्याला कशी अट लावताय? जो ग्रामपंचायत कर्मचारी वसुली करतो त्याला ते अट लागू करावी आणि त्या अटीमध्ये काही बदल करावा, ते पण मान्य केलेलं आहे. आता या एकंदरीत निर्णयामध्ये दिव्यांगाचं 6,000 रुपयाचं मानधन, पेरणी ते कापणी, कारण हे निर्णय आता बैठकीत सगळं हाव म्हटलं पण कागदावर येईपर्यंत काही आमचं समाधान होत नाही. कागदावर आलं का मग मात्र आमचं समाधान होईल. जेथपर्यंत कागदावर ह्या योजना येत नाही, शासन निर्णय